आता बघितल्यानंतर म्हणणार दादा बोलतो. छोटा समज की कंदे पिजेल तो कान में मुंडलेला. आता ह्या माणसाला करायचं काय ते म्हणा. अरे सुशांत दादा, अरे आजू बच्चा आहे. झुकूक त्याचं काय आहे ते. आणि तुमच्या बाबाला नाही जमलं ते आता तुला नाही जमणार बाबा. तू आता करणार काय. एवढी चांगली बारी विजय गोळेकरांनी गेल्याच्या नंतर तुला जमणार आहे काय. शिवाजी रेषा पर्याय नाही. आणि तू लागला मला काय पण हवं बुवा आधी तुझी धुवा त्याची मेलाच करणार बाया. अरे दत्ताबुवांचा आदर्श घेऊन म्हणतो मी दत्ताबुवांचा मुलगा आहे. दत्ताबुवांचा हे सांगायला का लागतं. मला काय माहिती कोणाचा आहेस तो. बरोबर ना. काय आम्ही वडिलांचं नाव सांगायचं मी त्या गुरुंचा चेला आहे हे ठीक आहे. मी दत्ताबुवांचा मुलगा आहे. आता मला काय माहिती दत्ताबुवांचा आहे तो दत्ताबुवांना माहिती. आता कुणाचा बोल आहे त्या आईला माहिती असतं. बघा पुन्हा मी तुमच्या महिन्यांकडे येतो. अंधश्रद्धा म्हणून आपण म्हणतो. अंधश्रद्धा 5वीला पुजलेली आहे. मुलाचा बाप कोण आहे हे खरं फक्त आईच सांगू शकते. तसं दत्ताबुवा म्हणायचे आणि सुशांत आता म्हणून गेले की मी दत्ताबुवांचा मुलगा आहे. हे फक्त आणि फक्त आईलाच माहिती असतं. म्हणून आई श्रेष्ठ आहे. कुणाचा मुलगा आहे हे फक्त आईच बोल दाखवू शकते. ते तुम्हाला जमणार नाही. आधी माय श्रेष्ठ आहे एका वाक्यात सांगितलं. बरोबर ना. आता बघा मी काय तुम्हाला काय. तू तसा माझ्यापेक्षा काही वर्षाला लहान आहेस. मी मगाशी म्हटलं होतं मला तुम्ही बोलायला करू नका. मला चांगली पारी करू दे. इकडं काय म्हणतात मृत्यूसाठी दोघांसाठी असा काय म्हणतो मृत्यूसारखा बळवी नंतर तुमचं आयुष्य घडवी. कोणाचं माझं आणि हा घडवणार. अरे तेवढ्या कालपर्यंत तुला तेवढा बघून पुढत होतास आणि हा माझं आयुष्य घडवणार. मी विचार करतोय कुठल्या क्षेत्रात हा आयुष्य माझं घडवणार. ना शक्ती तुला माझ्या बरोबर तू बरोबर करू शकत. राहिला विषय उद्योग धंद्यातला तो तू माझ्या बरोबर करू शकत नाही. तू माझं आयुष्य घडवणार नेमकं म्हणजे काय आणि बडवणार म्हणजे काय. चल ये रे कधी तो कुठल्या पण क्षेत्रात ये. चल ओपन चॅलेंज तुला. अरे असं नाही बोलायचं. पडवायचं काय. तुला असा पडवीन ना आयुष्यात. पाठीमागे झालं होतं मंडळापर्यंत गेला होता विषय. तेव्हा बडवलंच नाही नुसता हा रडत होता. त्यामुळे बघ मी तुला अजून माझ्या मित्रांबरोबर सल्ला देतो. चांगली बारी कर. तुझं भवितव्य उज्ज्वल आहे. ज्या दिवशी विजय गोळेकर अरे बुवा हे बुवा अरे एकदा पण म्हटलं नाही अहो सुशांत बुवा अशा भाषेनं बारी सुरुवात केली. चांगला म्हटलं तुला. परवा त्याला म्हटलं मी बघ पार्टी झाल्या अशा बाऱ्या नको. आमची पर्सनल गोष्टी पार्टी झाल्या अशा बाऱ्या नको. आपण चांगल्या बाऱ्या करू. शेवटी हे घाणीतच तोड घालणार. ह्याला किती चांगलं सांगा. अरे दत्ताबुवा वरून रडत असतील की हे कार्य कधी सुधारणार म्हणून. बरोबर ना. सुशांत बुवा जरा मजाक मस्तीमध्ये बारीक करत असताना आपण काय बोलतोय. तुम्हाला म्हणलं मृदुंगासारखं बरी ना. मी दोघं मृदुंगासारखं. अरे खाते मी त्या घरचे आहो तुझ्यासारखं नाही. बरं आधी एक कर काम माझं. दत्ताबुवा गेले निघून. चांगला माणूस पान खाणारा माणूस पण आवाज काय बोलणं काय. कुठल्या शायराला शब्दांत दुखवायचे ना. आणि हे ह्याला पडवीन त्याला पडवीन काय तर घरात आधी पडत आणि मग बाहेर. तुला बाहेरची दुनिया माहिती नाही. त्यामध्ये बघ मी काय मानवी बोलतो. आणि पहिलं एक काम कर. जशी की तुझ्या शाखेत शाखा होती स्वतःची शाखा तशी स्वतःची वाईट ती शाखा चांगली तयार कर. आणि मग बाकी आहे ती सुद्धा आता तुझी पार्सल यायला सुरुवात केली. बरोबर ना हो. आता दुसऱ्या इकडे तिकडच्या शाखा नाही तरी विजय गोळेकरवर कार्यक्रम करायचे. तुम्हाला जमतच नाही. दुसरं शिवाय दिल्याशिवाय जमणारच नाही. तर तुम्ही करणारच काय दुसरं. त्यामुळे सुशांत बुवा
बारी करत असताना फक्त एकट्यानं टेपीच्या टेका करून बोलवून 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 समोरच्याला हैराण करायचं आणि बारी काढली म्हणून टेपा मिळवायचा, हे सगळं सोडून द्या. वादन, गायन, मुलांचं नृत्य, नशीब या मंडळाला इथल्या आमच्या आयोजकांनी लाईट आणि साऊंड स्वतःचा दिला नाही. आम्ही साऊंडवाल्यांचे पण आभार आणि आयोजकांचे पण आभार मानतो. हे सगळं मी स्वतःच ज्यावेळेस करेन. पालीला कार्यक्रम आहे त्यांचा माझा 15 तारखेला, अजून मला काही ऍडव्हान्स नाही आलाय, पण आम्ही शब्द दिला की करू कार्यक्रम म्हणून. पालीच्या नाक्यात कुंडळी समाजाचा जिथं गणपती आहे तिथं कार्यक्रम कदाचित 15 तारखेला बुवांचा माझा होतोय, सगळ्यांनी या. त्यावेळेस बुवा मी मगाशी म्हटलं पुन्हा आता तुम्ही सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, मगाशी म्हटलं की मी एकही आगाऊ वाक्य बोलणार नाही आजच्या बारीला नक्की नाही. पण तुमची आजची बारी दुसरी बारी कशी होती ती बघणार आणि पालीच्या बारीला जे काही ठुमधारा घालेल ना आणखी 10 वर्ष तुम्हाला बारी विसरणार नाही. हा दिलेला तुम्हाला जय महाराष्ट्र. आणि आता माझी मुलं बघा, अरे एवढी मोठी मुलं असून पण चुकतात. आता तू चुकतोस म्हणजे नेमकं करणं कमी आणि बोलणं जास्त आहे. त्यामुळे सुशांत बुवा आजची बारी दुसरी बारी आता करतोय ती सगळ्या बाजूला न अपशब्द न वापरता बारीचा धमाका कसा येतो उडून शाहीर शाहीर भाष्य आमिरंगबाजी करणारी माणसं अरे आहोतच आहोतच. ते तुला जमत नाही, त्याला मी काय करू. आणि काय मग अशी गवळणी पासून बारी सुरू केली. मी माझी बारी इथं अनेक शाहीर वर्ग आहे. मी प्रश्नाची भरत आणि 5 बघितल्याच्या नंतर माझी खरी बारी चालू होते. हे गवळणी पासून म्हणजे पहिला काय चाललं मग काय तमाशा चालवला काय होता तो. अरे शक्ती तुला जपत असताना प्रश्नाची प्रत आणि 5 बघितल्याच्या नंतरच बारीला सुरुवात होते. आणि तुम्ही म्हणताय गवळणी पासून बारी सुरू, मग पहिला काय केला तमाशा. तुझ्या बाबा आणि काय म्हणाले महाराज अरे तुझ्या बापाला पण जमलं नाही ते, कारण मी नमन कलावंत आहे. या नमन कलावंत त्यावेळेस आता पण आमच्या वाडीचं दुसऱ्या वाडीचं नमन चालू आहे आणि आम्ही नाच या क्षेत्राकडे वळलो, कारण त्या टायमाला आमचं मंडप डेकोरेटर्स असल्यामुळे आमचं खूप सीझन चालू असतं आणि ते सुशांतला पण माहिती आहे. आणि त्यामुळे आपल्याला कळते त्यावेळेस नमन करणं जमणारच नाही, कारण त्यावेळेस सीझन चालू असतं आमचं जोरात. आणि आताही आम्ही मंडप डेकोरेशनची कामं करून आम्ही या डेकोरेशनची बरोबर कामं संपले. त्या भावड्या वेळेत आम्ही हा काम करणारी माणसं आहोत. आम्ही काय तुमचा आता तुम्हीच बघा तुमच्या विषयावर काय बोलायचं ते. ठीक आहे, मुले वगैरे कार्यक्रमावर सुरू करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जास्त बोलणं करून लोकांना मी कसा मोठा हे दाखवण्याची गरज नाही. लोक सुनते, लोकांना कळतंय नेमकं ह्या शाहिरांमधला त्या शाहिरांमधला फरक काय मी सांगण्याची गरज नाही. सुरुवात करतोय महाराज. मी मुलं सुद्धा बघा या ठिकाणी छोटी छोटी मुलं आहेत, संच घेऊन आलोय. कशी नाच कसा असला पाहिजे त्याचं जिवंत उदाहरण म्हणून या ठिकाणी एक झलक होते मुलांची. ऐका बघा. धन्यवाद. 1 2 3 स्टार्ट.
या मुलांच्या उत्कृष्ट वेशभूषेसाठी आणि मुलांच्या डान्ससाठी 500 रुपयाचं बक्षीस आणलंय. जोरदार टाळ्या होईल. धन्यवाद. संपूर्ण कुटुंबाकडून हे बक्षीस आलेलं आहे. सुशांत भाऊ काही बोलायची गरज नाही आहे मला. फक्त चिडवण्याचं काम करा. मी हसून सोडून देतो. मला मी घेतलंच नाही तर आगावण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी काही बोलू नका. काही बोला. मी ऐकतोय पण परतफेड मात्र काहीतरी नक्की होणार. सुशांत बुवा तुम्ही फक्त बोलत जा. मी ऐकत जातो. या ठिकाणी संतोष सोनू भुवनगाव वागड यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस या कार्यक्रमासाठी आलेलं आहे. जबरदस्त उत्कृष्ट रंगबाजा आणि उत्कृष्ट गायनासाठी हे बक्षीस आलेलं आहे. वर्धन देवी नृत्यकला पदक कडवई इंद्रदेवाडी खूप जोडी आहे. आता ह्याच्यात काय आहे माझ्या बोलण्यात माझ्या बहिणी तुम्ही थांबा. मी तुम्हाला आणखी काय एक गोष्ट देऊन जातो आणि मी शक्तीची बाजू मांडणार आहे. यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि सुशांत बुवा मी तुम्हाला बारी होईपर्यंत इथं बारी होईपर्यंत तुम्हाला चान्स देतो. तुम्ही या आणि मृदुंगासारखं आम्हाला पळवा. जरा बारी होईपर्यंत तुमच्यात जर हिंमत असेल कारण तुमची किंमत मला कळलेली. तुम्ही कुठपर्यंत उड्या मारू शकता. तुम्ही डबल मिनिंग बोलू शकता. तुम्ही बुवाला शिकवण्याचं काम करू शकता. तुम्ही प्रश्नाचं उत्तर कधी आयुष्यात तुम्ही आमचं दिलंच नाही. तुमचं प्रश्न आम्ही फोडलेले तुम्ही तर दिलेच नाही. उद्या करा तुमच्यावर प्रश्न आणि तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर अजिबात एकदम म्हणजे काहीच मिळतो तो विषयच नाही. एकदम चुकीचं आहे. तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर अजिबात मिळतं तुमचं नाहीये. आणि जर मिळतं तुमचं तुम्हाला खात्री असेल आमचा ग्रंथ तुमचा ग्रंथ भिडून जाऊ दे. लोकांना कळू दे. होऊ द्या. हाची तयारी असेल तर तुम्ही बोवायला शास्त्रावर बोलावूया. कारण लोकांना आता ते असली नाही आवडत. किती त्याच विषयावर बोलणार बरोबर ना. त्याच विषयावर किती बोलणार. तुला ते मला ते सगळ्यांना माहिती आहे. किती बोलणार त्याच्यावर. हा विषय प्रश्न उत्तराचा मी माझे असेपर्यंत येऊन तुम्ही मला पटवून दाखवायचं एक नाहीतर प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला पटवून दाखवायचं दोन. या दोन गोष्टीसाठी बारीक कधी पण या आणि हा व्हिडिओ माझं चॅलेंज स्वीकारा. संपला विषय. झाला रंगबाजीचा विषय. तुमची मोठी मुलं असून सुद्धा चुकतात बरोबर ना. आणि मग तुम्ही घरात रंगबाजी काय करणार. मंडळाने दिला लाईट आणि सावून म्हणून तुम्ही बारी नाहीतर काय नशीब त्यांचं की आम्हालाही त्यांची साथ लागेल. सावून तर उत्तमच आहे. धन्यवाद. आणि या ठिकाणी कसं झालंय सुशांत बुवांचं की बेडूक असतो. बेडूक बघा डबका असतो. त्या बेडकाला असं वाटतं की मी समुद्रात पोहतोय. आणि मग मला ते डबका आहे. समुद्र खूप मोठा आहे. तुला दुनिया अजून बघायची आणि त्याचं फक्त पाठीमागं पाणी लागलं की डराव तसंच सुशांत बुवांचं आहे. आता ते येऊन फक्त बोलवायचे सामाजिक ज्ञान जर दिली सुशांत बुवा ज्ञानी. सामाजिक क्षेत्रावर बोलले सुशांत बुवा ज्ञानी. सुशांत बुवाला दत्ता बुवानी काहीतरी देऊन गेले असं म्हणायचं. आणि जर तुम्ही वाकड्यातच बोलणार असाल तेही सांगतो मी स्त्री आहे त्या विषयानं बोला. तुम्ही पुरुष आहात त्या विषयानं बोला. गवळणीचा आशय विषय कायही त्या गवळीला अर्थ नाही तुमचा. असं असताना या ठिकाणी मी विषयाकडे होतोय. ऐका येतं ठेवा.
कसं झालंय बघा तुमचं. मी बोललो मगाशी बोललोय, अश्लील बोलणार नाही, पण तुम्हाला काहीतरी मला सांगून जायचं. तर बुवा ऐका, एक बेरकाची कहाणी बेरू बेरू त्याची फक्त एक तुम्हाला गोष्ट सांगतो आणि पुढे वळते पुढच्या वागीकडे. ऐका. प्रश्न उत्तर, तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर साफ चुकीचं आहे. तुम्हाला मी दिलेल्या प्रश्नाचं, तुमच्या प्रश्नाची उत्तर मी कमीत कमी 4 वेळा दिलेली आहे, ती सुद्धा ग्रंथ आधारे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या ग्रंथामध्ये असू शकतं हे नाकारता येत नाहीये, परंतु प्रदक्षिणा 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 म्हणून तुम्हाला आम्ही उत्तर दिली ती मान्य नाहीये. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर कसं असलं पाहिजे त्याची खाली टिप्पणी लिहा की हे उत्तर, ह्या ग्रंथातलं उत्तर, अशा पद्धतीचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे, तर ते शोधायला मजा जाईल. असा जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर कोणी विचारलं, प्रश्न विचारला की सुशांत गराटे नावाचा माणूस कुठे राहतो, जर सुशांत गराटे पालीचा असू शकतो तर सुशांत गराटे चिपळूणचा पण असू शकतो. माझा म्हणण्याचा उद्देश लक्षात घ्या. तशा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीचं पाहिजे, कुठचा पाहिजे माणूस, कोणत्या ग्रंथातला विषय पाहिजे तुम्हाला 4 प्रश्नाचे उत्तर, 4 पद्धतीची प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ग्रंथात लिहिलेली आहे, ती तुम्ही मान्य करत नाही. म्हटल्यानंतर
तुम्ही तुमच्या प्रश्नाची बाजू अजून सोडवा, जेणेकरून शक्ती तुऱ्यामध्ये अभ्यास करायला सोपा जाईल. धन्यवाद. आता मागाशी तुम्ही विचारलं की यमुना तीरी म्हणजे नदीचा विषय. महाराज, नदीला भगवंताचा स्पर्श झाल्याच्या नंतर नदी म्हणजे भगवंताच्या दर्शनासाठी नदी व्याकुळ होती हे त्रिवार सत्य. त्यामुळे मग भगवंताला गोकुळामध्ये घेऊन जात असताना नदीने आपला रस्ता करून दिला. आणि जर कालियावर्धन हा विषय जर करायचा असेल तर सुद्धा कालियावर्धनाचा विषय नदीतून बाजूला व्हावं म्हणून कृष्णाच्या नदीमध्ये उडी मारलेली आहे. असं तुमचा तो विषयाचा आशय आहे. आता मी तुम्हाला माझ्या पुढच्या बारीच्या विषयासाठी आशय घेऊन सांगतो. पत्नीचा पतीला प्रश्न. पत्नीचा पतीला प्रश्न. आपण लग्न करतो, एक स्त्री एक पुरुषाचं लग्न होतं. त्याच्यामध्ये स्त्री एक अशी आहे, स्त्रीमध्ये स्त्री शक्ती अशी आहे की ती म्हणते ए पती परमेश्वरा, मी म्हणते म्हणजे पती म्हणते देह माझा आहे हळद तुझ्या नावाची, हात माझा आहे मेहंदी तुझ्या नावाची, कपाळ माझा आहे इंडिया तुझ्या नावाची, भांग माझा आहे सिंदूर तुझ्या नावाचा, नाक माझा आहे नथ तुझ्या नावाची, गळा माझा आहे मंगळसूत्र तुझ्या नावाचं, मनगट माझा आहे पांगड्या मात्र तुझ्या नावाच्या, पाय माझे आहे जोडवी मात्र तुझ्या नावाची. वडीलधाऱ्यांच्या ज्यावेळेस नमस्कार करते म्हणजे आपण नमस्कार करतो महिला वर्ग, तो सुद्धा पुरुष वडीलधारी लोक आशीर्वाद देतात. ते सुद्धा अखंड सौभाग्यवती भव, तो सुद्धा आशीर्वाद पुरुषांसाठी. मग सुशन बुवा, त्या बायकोसाठी तुमच्याकडे काय आहे तेवढं मला सांगा. तुम्ही काय करताय तेवढं सांगा. हे आदिमायेचं तुमचं आमचं भांडण आहे. आपण भांडत म्हणतोय ना, पण ते तुमच्याकडे काय तेवढं मला सांगा. या ठिकाणी पुढचा विषय घेतोय, मुलं ठेवा. माहिती आहे या माणसाचं काशीचं घर आहे. ह्याने थांबला गेला तर माझं नुकसान जास्त होऊ शकतं. याचं काय महाराज, म्हणून या लोककलेमध्ये नवकी शाही बघायला मिळतात, जुनेदांची शाही येत नाही. त्याचं कारण एकमेव कारण
मी व्यावसायिक आहे, त्यामुळे जर मला तो सुशांत बोलणार जास्त तर बदनामी त्याच्यापेक्षा माझी जास्त म्हणणार. कारण मोठ्या माणसाला बोललेलं छोट्या माणसाला बोललेलं ते लोक मनावर पटकन घेतात. आणि मी जर जागा आणखी बोलायला लागलो तर लोक काय म्हणतील, तो तसा आहे, तुम्ही कशाला त्याच्या नादाला लागता. त्याच्यामुळे बरोबर आहे, त्याच्यामुळे मी विषय सोडून देतो. सुशांत बुवा, पंढरपूरच्या कार्यक्रमाला पण तुम्हाला शुभेच्छा देतो पुढच्या पण. आणि या वारीला येताना 2-4 माझ्या नावावर गाणी, 2-4 अशी मला आणखी काहीतरी लागड गाणी अशी तुम्ही पाठांतर करून या आणि बोलून जा की तुमची तरी हाऊस मौज पूर्ण करून द्या. धन्यवाद. या ठिकाणी काय म्हणतो बघा, आपण जे तरुण पिढी आहे, आई बाप गावाला आहे, तरुण पोरं मुंबईत आहेत आणि काही तरुण मुलं जे ते इथं व्यवसाय करतात. जे व्यवसाय करतात त्याला माझ्याकडून सॅल्यूट. कारण कोकण जर टिकवायचं असेल तर इथल्या मुलांनी मुलींनी व्यवसायाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मुंबईचे जाणारे लोक आहेत मुंबईत, त्यांना एक विनंती आहे की आपली जमीन इथं राहिली पाहिजे, ती विकू नका. ती जमीन विकून दादा 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 इतकी जमीन न विकता इतक्या तरुण पिढीनं आपण कोकण हे समृद्ध करण्यासाठी पुढे या. कारण जर आता ही इथली भूमी जर तुम्ही भूमिहीन झालात तर पुन्हा आयुष्यात इथला व्यवसाय कधी उभा राहणार नाही. म्हणून आमच्या आयोजकांकडे बघा, त्यांनी एवढ्या राष्ट्रांमध्ये एवढ्या देशांमध्ये फिरून सुद्धा ते अजून आपल्या जमिनीत आहे, याचा अभिमान आहे. म्हणून काय म्हणतो या गाण्यातून ऐका ऐका. उपयोग शिकून कसं राहिलं कोकण टिकून, ऐकेला उपयोग शिकून कसं राहिलं कोकण टिकून. आई बाप ठेवतो सिताराला आई बाप ठेव